गरिमांची यवनी सत्तेची प्रचंड मनामध्ये भीती असताना दुसऱ्या बाजूला शिवाजी राजे आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते आणि म्हणून न्याय नीती अत्याचारापासून रक्षण करणारा राजा अशी महाराजांविषयी रयतेच्या मनामध्ये हळूहळू सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली। आणि अशा परिस्थितीत काय प्रसंग घडला। चालता सहज मैदानी हाक निर्वाणी शिवबाच्या कानी व्याकुळ प्रवृत्त काप तरतर न्याय द्यावा म्हणे मला अगोदर सांग काय चुकले माझे आजवर जी जी सांग काय चुकले माझे आजवर जी जी सांग काय चुकले माझे आजवर जी 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 जय। महाराज आपल्या काही मावळ्यांना घेऊन रयतेमध्ये फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हाक राजांच्या कानावर पडली। राज थांबा, राज थांबा। आणि ही हाक कानावर पडताच राजांनी घोड्याची लगाम खेचली। दौडत असणाऱ्या घोड्याची गती मंदावली। मागे वळून पाहतात तोवर साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध महाराजांच्या दिशेने धावत येऊ लागला आणि जवळ येताच त्याने महाराजांचे पाय धरले आणि बोलू लागला, राजा न्याय करा, राजा न्याय करा। राजा कुंपणाने शेत खाल्लं, राज राखणदाराने चोरी केली, राज राखणदाराने चोरी केली हो। महाराजांनी रडत असणाऱ्या त्या वृद्धाच्या कांद्यांना धरून उभं केलं आणि बोलू लागले, बाबा रडू नका, शांत व्हा, काय घडलंय ते सविस्तर सांगा आम्हाला। त्यावेळी बाबा बोलू लागले, राजा राजा काय सांगू तुम्हाला। पाटलाच्या हाती रांजे गाव, बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला। आजवरी मिळाली ना शिक्षा, आजवरी मिळाली ना शिक्षा, गेली असता लेख पानवठ्याला अब्रूवर घाला, त्याने घातला काळोखा झाला। गेली अब्रू म्हणून जीव पोरीना जिरा, हे राजे जिरा राजे, हे राजे जिरा राजे। गेली अब्रू म्हणून जीव पोरीना जिरा, हे राजे जिरा राजे, हे राजे जिरा राजे। आणि सर्व घटना ऐकताच स्त्रियांना माय भगिनी समान मानणाऱ्या माझ्या राजांचा क्रोध अनावर झाला। आणि मग काय घडलं, काय राजाच आला बघा राग, राजाच आला बघा राग, थोड्या वाग भडकली आग, तिला आदेश साजी प्रकाश, तिला आदेश साजी प्रकाश, तिला आदेश साजी प्रकाश। शेर बंद करून आना शंकास, मिळेल त्याच रंकास, जी जी मिळेल त्याच रंकास, जी जी न्याय मिळेल त्याच रंकास, जी 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 जी। आणि सर्व घटना ऐकताच राजे लालबुंद झाले। जवळ असलेल्या आपल्या मावळ्यांना हुकूम केला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा। यसाजीने एकटाच घोड्याला टाच मारली आणि पाटलाच्या वाड्यावर जाऊन पोहोचले आणि पाटलाला सांगितलं, पाटील राजांचा हुकूम आहे, राजांनी तुम्हाला गडावर बोलवले। त्यावेळी तो मगरूर पाटील बोलू लागला, अरे अरे कोण राज, ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात मुजरा करतो त्याचं पोर आणि राज, अरे असं कोणी बी उठून राजा व्हायचं नसतं, अजून तुला लहान आहेस म्हणावं। आणि आम्ही या गावचा पाटील आहोत, वतनदार आहोत, आम्हाला कोणी बी काय बी बोलू शकत नाही। आम्ही करू ती पूर्व दिशा आणि बोलू तो आदेश असतोय आणि आत्ताचा कोवळा तो आमचा न्याय करणार वय, अरे जा पळ। आणि हे ऐकताच काय घडलं, काय यसाजी गेले धावून, यसाजी गेले धावून, तलवार गडी घेऊन, पाटलाशी बोलले रोखून, आम्हा हुकूम नाही म्हणून, जीव देतो तुला सोडून, नाहीतर नेला असता दाबून। पाटला विनय साजी कंक आला परतून, जे जे आला परतून, जे जे पाटला विनय साजी कंक आला परतून, जे जे आला परतून, जे 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 जे। यसाजी गेल्या पावल्या गडावर परतले आणि घडलेला सर्व वृत्तांत राजांना सांगितला। पुन्हा एकदा राजांच्या हुकमाप्रमाणे 50 मावळ्यांना घेऊन पाटलाला जखड बंद करून राजांसमोर उभं केलं। तरी पाटलाची मस्ती चिडली नव्हती। पाटील आपल्या हातांना हिसके देत म्हणतोय, अरे अरे काय आणलंय आम्हाला इथं, अरे सोडा मस्ती, सोडा म्हणतोय ना, अरे पाटील होता मी। तेव्हा महाराजांनी पाटलाकडे बघितलं आणि बोलू लागले, काय पाटील आणि तुम्ही, अरे रे त्याचे तुम्ही रक्षक झाले भक्षक लाज तुम्हाला, देवा रात जशी भवानी समजलो आम्ही मात स्त्रियाला, ते महिषा
बाजूर मर्दिनी लक्ष देवाला त्याची घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला दूध कळे त्याला लक्ष्मीच्या सुखात ते दिन रात सोनाची वात पेटल रामा बलरामा राघवा पाटील तुम्हाला मिळाली सत्ता ही भोगायची नसून तर जबाबदारी पार पाडणारी आणि प्रसंगी न्याय करणारी असावी. तुम्ही ज्या स्त्रीवर अतिप्रसंग केला ती कुणाची तरी आई असेल कुणाची तरी बहीण असेल एवढंही कळू नये असली कुठली गुंदी चढली तुम्हाला. पाटलाच्या चूक लक्षात आली. पाटील हात जोडू लागला आणि बोलू लागला राज राज माफ करा राज पुण्यांदा अशी चूक होणार नाही राज पुण्यांदा अशी चूक होणार नाही. पाटील तुम्ही केलेली चूक जर का आम्ही माफ केली तर स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही जी गायावया करतात ना हीच गायावया त्या माऊलीने देखील केली होती पण तुम्हाला तिची दया आली नाही. असल्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी दया येणार नाही. पाटील तुम्हाला माफी नाही. आणि मग महाराजांनी शिक्षा सुनावली ती म्हणाल कशी शिक्षेची केली बजावणी शिक्षेची केली बजावणी ऐकावे कान देऊनी पोर धरली त्याच हातानी ते हात कापूनी ते पाय गेले धावूनी तोडावे गुडघ्यापासून जप्त करा आधी पाटील की ठेवावी ज्ञानी जी जप्त करा आधी पाटील की ठेवावी ज्ञानी जी आणि महाराज फक्त सुनावणी करून थांबले नाहीत तर अंमलबजावणी देखील तेव्हाच झाली कारण ते स्वराज्य होतं दादा. आणि म्हणून सांगतायत शाहीर इतिहास सांगे प्रसंग आबरूचा बंक दाविला दो रंग तात्काळ शिक्षा बघून बसला तेव्हा ना कुणी आरोपी पोचला न सत्तेचा मार्ग होता असला असा झाला न्याय निवाळा असा झाला न्याय निवाळा उदग्या थोडा का तो पोवाडा कवी कल्याण कवन करता गुरुदेवानंद चरणी माता बालशाहीर गाय गातार जी बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा